निलेश लंके गेल्या 2 दिवसांपासून नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करतायत। मग तो कांद्याचा प्रश्न असेल, दुधाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरती ते उपोषणासाठी बसलेले आहेत। तुम्ही आज उपोषणाच्या ठिकाणी जाणार तशी माहिती आहे, आपली काही चर्चा झाली आहे का? याच्यावरती कुणी मार्ग काढला पाहिजे? अजून सरकार दरबारी चर्चा होत नाही। अर्थातच सरकारनीच काढला पाहिजे। किती असंवेदनशील हे ट्रिपल इंजिनचं महाराष्ट्राचं आणि केंद्राचं सरकार आहे, ह्याचं अतिशय मोठं उदाहरण म्हणजे निलेश लंकेंचं आंदोलन आहे। तुम्ही बघा किती असंवेदनशील सरकार आहे की एकानेही सरकारमध्ये एक जबाबदार लोकप्रतिनिधी, लोकांच्या प्रेमातला मनातला खासदार आता जो निवडून आलेला आहे, त्याला आंदोलनाची वेळ येते। दूध, कांदा, सोयाबीन, साखर अशी अनेक पिकं आहेत ज्याला हमीभाव मिळत नाही, वेळेवर पैसे मिळत नाहीत। इथे महागाई तर गगनाला उचली आहे आणि एकीकडे शेतकऱ्याला 2 पैसे मिळत नाहीत। मी स्वतः निलेश लंके, त्यांचं कुटुंब, आमचे स्थानिक अध्यक्ष तात्या, माननीय जयंत पाटील साहेबांची माझं आज सकाळी बोलणं झालं। आम्ही सगळेच, बाळासाहेब थोरातही वाटतं आज जाणार आहेत असं मला काँग्रेस पक्षाकडून कळलेलं आहे। पण माझी निलेश लंकेंना विनंती राहील की आपण सगळे मिळून मार्ग काढू, कारण उपोषण ते करतायत पण त्यांच्या तब्येतीचीही काळजी घेतली पाहिजे त्यांनी, कारण का त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे। पूर्ण नगर जिल्ह्यातल्या लाखो लोकांची जबाबदारी आज निलेश लंकेंवर आहे, त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत ते, त्यामुळे त्यांची पूर्ण जबाबदारी ही पक्ष म्हणून आमची आहेच, पण त्याचबरोबर त्यांनी तब्येतीचीही काळजी घेतली पाहिजे। आणि महाराष्ट्र सरकार हे किती असंवेदनशील शेतकरी, महिलांच्या बाबतीत आहे हे मला काही नवीन सांगण्याची गरज नाही। इंडियन क्रिकेट टीम ज्यावेळेस आली त्यावेळेस सरकारने जवळपास 11 कोटींची घोषणा केली की आम्ही खेळाडूंना 11 कोटी द्यावेत। त्याच्यावरती बरीच टीका होती की राज्याच्या तिजोरीत पैसा नाही म्हणता आणि खेळाडूंना 11 कोटी रुपये देता, तर मग हे सगळे प्रश्न सोडवायला पैसे नाहीत। कसं आहे, जुमलेबाज सरकार आहे, त्याच्यामुळे भ्रष्ट जुमला पार्टीचं हे सरकार आहे। भ्रष्टाचाराच्या रोज क्लीन चिट्स देतात, त्याच्यामुळे ते भ्रष्टाचारी आहेत का नाहीत का आरोप करायचे, लोकांना भीती आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीची दाखवायची, पक्ष फोडायचे, घरं फोडायची। त्यामुळे खरंच भ्रष्टाचार झाला का नाही याचं उत्तर एक नागरिक म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून मी भारतीय जनता पक्ष आणि सत्तेत असलेले त्यांचे नेते देवेंद्रजींना अतिशय विनम्रपणे विचारते, कारण नक्की खरं काय, म्हणजे मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात असं काल तुमच्याच माध्यमांच्या चॅनल्सवरच मी पाहिलं की पोलीस म्हणले आमच्याकडून चूक झाली। एवढी मोठी चूक कशी झाली? वायकरांच्या घरातल्या कुटुंब, त्यांची बायको कशातून गेली आहे, काय दुःखातून गेली आहे, हे मी जवळून पाहिलेलं आहे। मी त्यांच्याशी अनेक वेळा फोनवर बोललेले आहे। त्यांच्या घरातली लहान लहान मुलं, म्हणजे आज काय परिस्थिती आहे, त्यांना क्लीन चिट दिली, काल मी टीव्हीवरही पाहिलं, पण त्यांचं कुटुंब कशातून गेले अनेक वर्ष जात आहे। आणि त्यांचंच नाही, भुजबळ साहेबांचं, नवाबभाईंचं, संजय राऊत साहेबांचं, देशमुख साहेबांचं, अनिल देशमुखांची नातवंड, हे सगळं फार जवळून पाहिले हो। त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं जे यूज अँड थ्रो किंवा खोटे आरोप करायचे, त्यानंतर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या केस लावायच्या, माझ्या 3 बहिणी लांब कशाला जा, आमच्याच घरातलं उदाहरण बघा ना, माझ्या 3 बहिणींवर ह्या ज्या 5-5 दिवसाची रेड झाली, माझ्या 3 बहिणींचा काय संबंध राजकारणाशी किंवा भ्रष्टाचाराची किंवा या कुठल्याच गलिच्छ राजकारणाशी? माझ्या 3 बहिणी, त्यांची मुलं, त्यांची नातवंड कशातून गेले हे आम्हाला माहिती। आणि आज तुम्ही रोज उठून प्रत्येकाला क्लीन चिट देता, मग भ्रष्टाचारी होते का नव्हते याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने दिलं पाहिजे। आणि आज या महाराष्ट्रात भ्रष्टाचार होतोय का? तो होतोय, हे फक्त मी म्हणत नाहीये, RSS देखील म्हणते। तुमच्या चॅनलवर मागच्या आठवड्यात 118 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हे RSSनी केलेला आहे। देवेंद्र फडणवीसांपर्यंत तो विषय गेलेला आहे, पण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTनी जे शेतकऱ्यांना पैसे मिळाले होते असे 118 कोटी हे मिळालेले नाहीत आणि त्याचा भ्रष्टाचार झालाय, हा आरोप माझा नाही, हा RSSनी केलेला आरोप आहे। तुम्ही आता RSSचा उल्लेख केला, मात्र नवाब मलिक यांच्या बाबतीमध्ये खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे की नवाब मलिक नेमकं कुठे आहेत। संघ वर्तुळातल्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की नवाब मलिकांना महायुतीमध्ये घेऊ नका। नवाब मलिकांची हेळसांड होते असं तुम्हाला वाटतं? नवाब मलिकांनी निर्णय घेतला पाहिजे? नाही, हे दुर्दैव आहे की महायुती जी त्यांची आहे किंवा ट्रिपल इंजिनचं सरकार आहे ते मतासाठी काहीही करतील। ज्यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्या हायेस्ट ऑफिसनी केलेले, त्यांच्याबरोबर जेव्हा सरकार बनायची वेळ होते
तेव्हा त्यांना कधीच काही वाटत नाही. त्याच्यामुळे भ्रष्टाचाराबद्दल म्हणजे मला विचाराल तर हे जे आत्ता सत्तेमध्ये लोक आहेत ते ब्लॅकचं व्हाईट करण्याचीच एजन्सी झाले. म्हणजे भ्रष्टाचार करा, या आम्ही तुमचे सगळे पैसे व्हाईट करतो आणि सुखाने नांदा आणि सत्तेत बसा आमच्याबरोबर. त्यामुळे सत्तेसाठी ज्या भारतीय जनता पक्षाचे नेत्यांनी उभं आयुष्य मी लढताना पाहिलेलं आहे. माननीय आज त्या नाहीत आपल्यात, पण सुषमा स्वराज असतील, अरुण जेटली साहेब असतील, ह्या सगळ्यांनी, अडवाणी साहेब असतील, यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात अनेक आंदोलनं केली पण कधी कॉम्प्रोमाइज नाही केलं. पण आजची ही नवीन भारतीय जनता पक्ष आरोप करते, आता खरे खोटे मला माहिती नाही, त्याचं उत्तर हे फक्त देवेंद्रजीच देऊ शकतील किंवा त्यांचे दिल्लीतले नेते. पुण्यातली घटना ताजी असतानाच आज मुंबईत एक हिट अँड रन झालेलं आहे. सकाळी 5:30 वाजता दाम्पत्य चाललं होतं खरेदीसाठी, त्यांनाच उडवल्याची घटना आज घडली. कसं बघताय? हिट अँड रन आणि ट्रॅफिक कंट्रोल याच्याबद्दल मला असं वाटतं की अनेक वर्ष आम्ही सगळे रोड सेफ्टीला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि दुर्दैव असं झालं की रक्ताची तपासणी बदलणे, पटकन बेल मिळणे किंवा काहीतरी चुकीच्या माहिती देणे, हे सगळं जे त्या गृह खात्याकडून होत आहे ना, त्याच्यामुळे लोक इतके कॅज्युअल झालेले आहेत गृह मंत्रालयाबद्दल की त्या वर्दीचा मान सन्मान आजही मला आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान मला आहे. आजही अतिशय उत्तम काम करतात. काल पुण्यामध्ये चॅनलवर मी पाहिलं, त्या महिलाचे अश्रू हे सरकारला दिसत नाहीत, आम्हाला सगळ्यांना दिसतात, पण या असंवेदनशील सरकारला दिसत नाहीत. तिच्या डोळ्यातले अश्रू कोणीतरी पहा, तिचं दुःख जाणून घ्या. तुम्ही सरकार आहात ना, मग का नाही तुम्हाला दिसत? पुण्यासारख्या ठिकाणी पेट्रोल घेऊन त्या सगळ्या पोलीस ऑफिसरच्या अंगावर ते टाकाईपर्यंत यांना भीती नाही त्या वर्दीची, कारण का त्यांना वाटतं की या सरकारमध्ये सगळंच मॅनेज होतं. भ्रष्टाचार जर माफ होऊ शकतो तर त्यांना वाटतं याही गोष्टी. तर दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं सरकार हे भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे, चुकीच्या धोरणांनी बरबटलेलं आहे आणि आता ते बदलायची गरज ही सर्वसामान्य मायबाप जनतेलाही वाटते की ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राचं सरकार बदलायचंय. राज्यात लेक लाडकी योजना जी आणली त्याच्यावरती अजितदादा असं म्हणा, लाडकी बहीण, की त्याच्यावरती बरीच टीका आता विरोधकांकडून केली जाते. विरोधक घाबरलेले आहेत आणि विरोधकांचा हा प्रयत्न आहे की ही योजना यशस्वी होऊ द्यायची नाही. तर विरोधक कसं नाही होऊ देणार मला सांगा? सरकार त्यांचं गल्लीपासून दिल्लीपर्यंत एखादी योजना राबवायची असेल तर ते सरकार आहे ना, विरोधक कसं करणार? आणि योजना जर वाईट असेलच तर काय करणार? बघा आता कालच्याच तुमच्याच चॅनलवर मी भाषण ऐकलं, कांद्याचं धोरण. मला खरं सांगा, मी 9 ते 10 महिने झाले की कांद्याच्या धोरणाबद्दल पहिलं माझं युक्तिवाद झाला कुणाबरोबर? तर पियुष गोयलांबरोबर दिल्लीमध्ये. तेव्हा मला अजून आठवतो, ऑन रेकॉर्ड आहे पार्लमेंटच्या, की पियुष गोयलजी असं म्हणाले होते की कांद्याबद्दल आम्ही काही निर्णय घेणार नाही, जो आहे तोच योग्य आहे. आज 10 महिने झाले त्या गोष्टीला, जेव्हा मी विषय पहिला काढला होता आणि तो खोडून काढला होता पियुष गोयलांनी, आणि आज त्यांच्याच मित्रपक्षाचे उपमुख्यमंत्री म्हणतात की तुमचा कांद्याचा निर्णय चुकला. मग 10 महिन्यापूर्वी मी जे बोलत होते तेच आज त्यांचे मित्रपक्ष बोलतायत. हेच दुधाबद्दल आहे, सोयाबीन, सगळ्याच. आणि आता इलेक्शन आलेलं आहे 3 महिन्यावर. आपण लोकसभेत काय झालंय पाहिलंय, त्याच्यामुळे बरेच जुमले आता पुढच्या 2-3 महिन्यात तुम्हाला ऐकायला मिळतील. लातूरचे आमदार आहेत अभिमन्यू पवार, त्यांनी थेट पोलिसांनाच दम भरलाय की आमच्या गावात येऊ नका, गोरगरिबांना त्रास देऊ नका. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना दम देणं एका आमदारांनी कितपत योग्य होतं? याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यायला पाहिजे ना. महाराष्ट्राचे गृहमंत्री या सगळ्या गोष्टी आहेत. ते दुर्दैव आहे की मला खरं तर कुणावरही टीका करायला आवडत नाही, पण डेटा काय सांगतो? केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. आणि नुसता महाराष्ट्रात नाही, एकेकाळी नागपूरला क्राईम जास्त होता, आता तो क्राईम पुण्याला आलेला आहे. मग ड्रग्ज असू दे, ड्रग्ज करणाऱ्या लोक पळून जाणं असू दे, हिट अँड रन असू दे, तुमची रक्ताची तपासणी मिक्स होणं, हे सगळं पुण्यातच कसं काय होतंय? हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं आणि पुण्याचं नाव हे देशामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये खराब होत आहे. आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की लक्ष घाला. राजकारण होत राहील, इलेक्शन येत राहील, पण ड्रग्ज एकदा जर आपल्या सगळ्या महाराष्ट्रात आले तर त्यांना हद्द पार करणं अशक्य होईल. बऱ्याच राज्यांनी खूप मोठी किंमत मोजलेली आहे त्याच्यासाठी. ताई, खरी राष्ट्रवादी आणि खरी शिवसेना कुणाची या संदर्भात सध्या सुप्रीम कोर्टामध्ये
हिअरिंग सुरू आहेत. अनेक हिअरिंगला तुम्ही सुद्धा उपस्थित होतात. 15, 16 आणि 19 जुलैला ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये जो निकाल आला त्यावरून बरेच लोक असं म्हणतात की नाही आता निकाल स्पष्ट झाले की खरा पक्ष कोणाचा. मात्र अधिकृतरित्या सुप्रीम कोर्टाकडून अजून निर्णय येणं बाकी आहे. तुम्हाला अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टामध्ये न्याय भेटेल? माझा कोर्टावर विश्वास आहे आणि मी आजच रात्री दिल्लीला चालले, कारण का उद्या 2 केसेस आहेत. इलेक्शन कमिशनची पण उद्या केस आहे आणि उद्या सुप्रीम कोर्टाची पण आहे. त्याच्यामुळे एकीकडे मतदारसंघ, पालखी, दुसरीकडे येणारं इलेक्शन, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे प्रश्न आणि दुसऱ्या कोर्टाच्या केसेस. त्यामुळे या सगळ्याच कामांमध्ये आम्ही व्यस्त आहोत. पालखीचा विषय निघाला म्हणून आणि आमच्या मागे अदृश्य शक्ती नाहीये. आम्ही फक्त सत्यमेव जयते, सत्यासाठी आम्ही लढतोय. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये एका महिलेला डॉक्टरने व्यवस्था करून मारहाण केली. चारण कायकर पफ यांनी सिगरेट दिली त्यामुळे या सातत्यानं तुम्ही म्हणताय क्राईम वाढते, त्यातले अजून क्राईम वाढतो ते ना डेटा सांगतो. मला काय हाऊस नाही त्यांच्यावर टीका करत बसायची त्यांच्यासारखं, पण डेटाच केंद्र सरकारमध्ये त्यांचं सरकार आहे, महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे आणि डेटा दाखवतोय ना महाराष्ट्रातला क्राईम वाढलाय. त्यामुळे ह्याला जबाबदार कोण? अर्थातच गृह मंत्रालय. द बक स्टॉप्स देअर. त्यामुळे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याचा रिव्ह्यू घेतला पाहिजे की महाराष्ट्रात क्राईम का वाढतोय. बारामतीच्या पालखीला काल 2 खासदार पाहायला मिळाले. समोरासमोर तुम्ही नमस्कार केला, परंतु ते एकत्र यायचं टाळलं. आणि असं असताना प्रतिभा काकी पहिल्यांदाच पालखीला दिसल्या. बारामतीकरांना म्हणजे चर्चा सुरू झालेली, काकींना का खाली बोलवलं? तर त्याचं उत्तर मला नाही देता येणार. पण माझी आई, त्यांनी आग्रह केला होता की खाली या म्हणून. नाही, कोणीतरी खालून हात करून माझ्या आईला बोलवलं. माझी आई 75 वर्षाची आहे. त्याच्यामुळे त्या गर्दीमध्ये आणि मला असं वाटलं की साधारणपणे माझ्यापेक्षा वयाचे जे मोठे आहेत त्यांना मी हात करून बोलवत नाही. ताई, काल मुख्यमंत्री असं म्हणाले आहेत की साधारणतः 20 लाख जर मतं आपल्याला जास्त मिळाली तर आपल्या 200 पेक्षा जास्त जागा येतील. या कसं बघताय? हे नंबर्स गेम त्यांनाच लागो बाबा. 400 पार, 150, 200 हे सगळे गणित, माझं गणित कच्चं आहे. त्याच्यामुळे मी काय गणित आणि राजकारण करत नाही, मी दिल से राजकारण करते. त्याच्यामुळे गणित त्यांना लख लाभो. ताई, शेवटचा प्रश्न, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही राज्यामध्ये सुटलेला नाही. एकीकडे मनोज जरांगे कालपासून शांतता रॅली जी आहे ते काढतायत, मोठी गर्दी होती. राज्य सरकारनं मनोज जरांगेंना दिलेली आश्वासनं पूर्ण झाली नाही असं तुम्हाला वाटतं का? किंवा राज्यामध्ये जे काही वातावरण दूषित होतंय त्याला नक्की जबाबदार कोण? अर्थातच सरकार. आमचं एवढंच म्हणणं आहे, पहिल्या दिवसापासून गेले 10 वर्ष मी संसदेत या विषयाबद्दल बोलते. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या आहेत. एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल महाराष्ट्र सरकारने चर्चेतून, महाराष्ट्रात चर्चा व्हावी, ते पास करून दिल्लीला पाठवावं. दिल्लीला कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करावी लागेल. त्या अमेंडमेंटसाठी आम्ही ताकदीने सरकारबरोबर उभं राहू, पण सरकारने प्रस्ताव तर दिला पाहिजे. प्रस्तावाशिवाय चर्चा कशी होणार? आणि तुम्हाला आठवत असेल 10 वर्षापूर्वी आपण जिथे उभे आहोत तिथेच बाहेर येऊन देवेंद्रजी म्हणले होते धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ. काय झालं त्याचं? तसंच मराठा समाजाचं आहे, तसंच मुस्लिम समाजाचं आहे, तसंच भटक्या विमुक्त समाजाचं आहे आणि तसंच लिंगायत समाजाची मागणी आहे. त्यामुळे या सगळ्या आरक्षणामध्ये अनेक वेळा बिलं येतात. अर्जुन मुंडाजी दुर्दैवाने आता या पार्लमेंटमध्ये नाही आहेत, पण ते मंत्री होते. ते मंत्री असताना अनेक राज्याच्या आरक्षणाची बिलं ही सरकारने आणलेली आहेत आणि आम्ही एका मताने ती पास केलेली आहेत, कारण का त्या प्रत्येक बिलावर मी बोललेली आहे. पण दुर्दैवाने जेव्हा महाराष्ट्राची पाळी येते तेव्हा आरक्षणाबद्दल या सरकारने फक्त फसवणूक केलेली आहे. त्याच्या ठोस काही आपल्या कुणाच्याच पदरात, कुठल्याच समाजाच्या पदरात पडलेला नाही. पवार साहेब वारीमध्ये सहभाग घेणार असल्याची चर्चा होती, काय आज भेट देणार आहे? नाही, आज त्यांना ते पिंपळीला 10 दिवसापूर्वी गेले होते तेव्हा लोकांनी त्यांना आग्रह केला होता की आमंत्रण दिले म्हणून पवार साहेब येणार आहेत. मी माझ्या आईलाही विनंती करते की तूही ये, कारण का गेले 18 वर्ष मी स्वतः वारी नेहमीच चालते. दोन्ही दिवस म्हणजे दोन्ही पालख्यांमध्ये मी एक दिवस चालते. त्यामुळे माझ्यासाठी हा खूप एक आनंदाचा दिवस आहे की वारी जेव्हा असते ते एक मोठं कुटुंब म्हणून आम्ही सगळे रामकृष्ण हरीचा गजर करत, माऊली माऊली करत आम्ही सगळे पालखीमध्ये सहभागी होतो. आणि पांडुरंगाचरणी एकच प्रार्थना आम्ही दरवर्षी करतो की चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.